लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. जाणून घ्या लवकरात लवकर. आज 3 मे शनिवार आहे. लाडक्या बहिणींना आज 3 मे शनिवार आहे. आज, उद्या आणि परवा शनिवारी, रविवारी आणि सोमवारी हे 3 दिवस लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाटप होणार आहेत. म्हणजे आज सकाळपासूनच रक्कम वाटप सुरू केली आहे. आदितीताई तटकरे म्हणाल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे. चेक हा बँकेमध्ये जमा झालेला आहे. हो बहिणींनो, आजपासून चेक बँकेमध्ये जमा झालेला आहे. तर आजपासून पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आज सकाळपासूनच हे पैसे आपल्या बँकांमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे साऱ्या लाडक्या बहिणींना खुशीचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, उशीर झाल्यामुळे माफ करा. आता एप्रिल आणि मे असे दोन्ही महिन्याचे हप्ते म्हणजे 3,000 रुपये वाटप करण्यात सुरू झालेले आहेत. लगेचच आपापले मोबाईल चेक करा. तुमच्याही मोबाईलवरती मेसेज आला असेलच. लाडक्या बहिणींनो, मेसेज चेक करा आणि मेसेज आला नसेल तर घाबरण्याची काहीही गरज नाही, कारण की आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हो बहिणींनो, आज पैसे नाही आले तरी उद्या किंवा परवा हे पैसे तुम्हाला मिळणारच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, वेगवेगळ्या अफवांवर लक्ष देऊ नका की लाडकी बहीण योजना बंद होणार की काय. ही योजना बंद होणार नाही. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहेत की ही योजना कधीही बंद होणार नाही. किती म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. आपण स्वतः बघितलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे ते, आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. आणि आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने डबल गिफ्ट सुद्धा दिलेले आहेत. हा डबल गिफ्ट दिलेले आहेत. लाडक्या बहिणींना सरकारकडून साड्या सुद्धा वाटप केल्या जाणार आहेत. ज्या मागच्या महिन्यामध्ये साड्या वाटप राहिलेल्या होत्या त्या साड्या सुद्धा आता वाटप केल्या जाणार आहेत. हे साड्या वितरण रेशन धारकांनाच मिळणार आहेत. हो बहिणींनो, लक्षात असू द्या, हे साड्यांचे वितरण जे आहे ते रेशन धारकांनाच मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे की कोणत्या महिलांना किती रुपये मिळणार आहेत. तर एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये. आणि भरपूर लाडक्या बहिणींना मेचा हप्ता पटापट आपल्या मोबाईलवरती 3 ते 4 आपल्या मोबाईलवरती 3 ते 4 मेसेज येणार आहेत. ते मेसेज आपण चेक करून घ्या. कोणते 3 ते 4 मेसेज असणार आहेत. बहिणींनो, आता तुम्हाला धक्का बसणार आहेत की आता आपल्या मोबाईलवरती 3 ते 4 मेसेज कशाचे येणार आहेत ते. आता लाडक्या बहिणींना 25,000 रुपयाचे अनुदान सुद्धा मिळणार आहेत. बघा बहिणींनो, 25,000 रुपयाचे अनुदान सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहेत. सोबत एक मोठा गिफ्ट आहे ज्याची लाखोपर्यंत किंमत आहे. काय आहे बरं ही लाखोपर्यंत किंमत? येत्या काही घंट्यामध्येच 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेतच. सोबतच गॅस सिलेंडरचे 2,400 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्याच समोर मोठी बातमी, घरकुल योजनेचे 25 लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत. बहिणींनो, जाणून घ्या, घरकुल योजनेचे 25 लाख रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवता येईल. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच तुम्हाला घरकुल योजनेसंदर्भात सुद्धा काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत सर्वात महत्त्वाचे एक की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आम्ही आतापर्यंत 2,50,00,000 लाडक्या बहिणींना वाटप करणार आहोत. त्यांचे जे 3,990 कोटी रुपये आहेत ते बँकेत जमा देखील झालेले आहेत. म्हणूनच आजपासून आपल्याला सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहेत. बहिणींनो, आदितीताई तटकरे यांनी सुद्धा माध्यमाशी बोलताना हे सांगितलेले आहे. लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. 2.5 लाखाच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे. तर आपण बघितलेले आहे की आदितीताईंनी काय म्हणाले आहेत. तर आता जाणून घ्या, आपण कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात केलेली आहे वितरणासाठी ते मी सांगतो तुम्हाला. आता सुरुवातीचे 15 जिल्हे आहेत जे आज वाटप होणार आहेत ते, आणि बाकीचे राहिलेले उद्या आणि परवा म्हणजे रविवार आणि सोमवार या दिवशी वाटप होणार आहे. बघा, आता सुरुवात जो
जे जिल्ह्यांपासून झाले ते जिल्हा पहिला म्हणजे पुणे, ठाणे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत. ते सुरू झालेले आहेत. भरपूर महिला अशा आहेत की ज्यांना मागचा काही हप्ते आलेले नाहीत. अशा बहिणींना देखील टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही. अशा महिलांना सर्व हप्त्याचे पैसे याच महिन्यात मिळणार आहेत बहिणींनो. आता बघा कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत ते SBI बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा आपल्या जवळचे पोस्टाचे खाते असेल, अशा खात्यांमध्येच हे पैसे येणार आहेत. तर तुम्हीही ज्या महिलांकडे खाते काढलेले नसतील या बँकांमध्ये, त्यांनी या बँकांमध्ये खाते काढणे आवश्यक आहे. याच बँकांमध्ये पैसे येणार आहेत. या महिन्यात सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच आहेत. तसेच भरपूर योजनांचा सुद्धा लाभ मिळणार आहेत. त्यांच्यामुळे कुठलेही टेन्शन घेण्याची गरज नाही. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत अशा बहिणींनी कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी पाठवत राहू. धन्यवाद.